माझं नाव दामिनी आहे. माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. लोक म्हणायचे, की तुझे वडील आयुष्यभर लोकांची बुटं साफ करतील, तरी तुझं लग्न कधीच मोठ्या घराण्यात होऊ शकत नाही. आमचे सर्व नातेवाईक मिळून आम्हाला खूप त्रास द्यायचे, कारण जवळपास सर्वच नातेवाईक खात्यापित्या घरचे होते. आम्ही गरीब होतो म्हणून आम्हाला वाटेल ते सुनावण्याची कुणीही संधी सोडत नसे. कदाचित श्रीमंत लोकांमध्ये अहंकार असतो, त्यामुळे ते गरिबांना आपल्यासमोर काहीच समजत नाहीत. माझ्या चुलत बहिणीच्या साखरपुड्याची मिठाई ती आमच्याकडे द्यायला आली होती. तेव्हा ती अहंकाराने म्हणाली, की माझं लग्न खूप मोठ्या कुटुंबात ठरलं आहे. तू पण माझ्याच वयाची आहेस. दामिनी, मला खूप वाईट वाटतं, की तुझं अजून कुठेच लग्न ठरलं नाही. तुझ्या वडिलांची इच्छा आहे, की तुझं लग्न एखाद्या मोठ्या कुटुंबात व्हावं, जिथे तू खूप खुश राहशील. पण मला असं कुणीच वाटत नाही. याच आशेवर तू आयुष्यभर अविवाहितच राहशील. एवढं बोलून ती जोरात हसू लागली. वडील घरात नव्हते आणि मी घरात एकटीच होते. म्हणूनच ती मला एवढ्या सगळ्या गोष्टी ऐकून गेली होती. मी सर्वांचं बोलणं शांतपणे ऐकून घेत असे. कारण माझे वडील रेल्वे स्टेशनवर लोकांचे बूट पॉलिश करायचे. मला कुणाबद्दल काहीच तक्रार नव्हती. मी फक्त आकाशाकडे पाहायचे आणि हसायचे, कारण माझा देवावर पूर्ण विश्वास होता. एक दिवस मी रेल्वे स्टेशनवर वडिलांना जेवण देण्यासाठी गेले होते. माझी नजर तिथे बूट पॉलिश करणाऱ्या एका मुलावर पडली. त्याने वडिलांकडे मला मागणी घातली होती. त्याचं म्हणणं होतं, की तुमची मुलगी मला पहिल्या नजरेतच आवडली आहे. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वडिलांनी लगेचच त्या लग्नाला होकार दिला होता. त्याचा प्रस्ताव स्वीकारला होता. आता मी वडिलांसमोर काहीच बोलू शकत नव्हते. माझ्यासाठी नेहमीच प्रत्येक निर्णय माझ्या वडिलांनीच घेतला होता. त्यामुळे जेव्हा त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला, तेव्हा मलाही तो स्वीकारावाच लागला. म्हणून मी होकार दिला. मी लग्नाला तयार झाले आणि माझं लग्न झालं. पण जेव्हा मी पाठवणी होऊन त्याच्यासोबत गेले, तेव्हा तो मला एखाद्या राजवाड्यासारखा घरात घेऊन गेला. त्या दिवशी हवामान खूप छान होतं. पण मनात एक विचित्र अस्वस्थता होती आणि हृदयावर एक जड ओझेही होते. माझं मन विचित्र संभ्रमात अडकलं होतं. मी माझ्या वडिलांना पाहिलं होतं. ते आजही रोजच्या प्रमाणे पहाटे उठून रेल्वे स्टेशनवर जाण्याची तयारी करताना दिसत होते. मी म्हणाले, "बाबा, आजच्या दिवशी तरी तुम्ही तुमचं काम सोडा. तुमची तब्येतही ठीक नाही आणि माझं मनही खूप जास्त घाबरत आहे. मला काहीच चांगलं वाटत नाहीये तुमच्याकडून. आज तुमच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न आहे आणि आजही तुम्ही कामावर जात आहात." मी एवढं बोलून रडू लागले, कारण आज माझं लग्न होतं. बाबा म्हणू लागले, "अगं माझ्या मुली, रडतेस का? माझी इच्छा आहे की शेवटच्या क्षणापर्यंत तुला जेवढं देऊ शकेन तेवढं द्यावं. त्यामुळे आज माझी मजबुरी आहे. मला कामावर जावंच लागेल." मी त्यांच्या हातातून सामान घेतलं आणि म्हणाले, की "नाही बाबा, तुम्ही आज कुठेही जाणार नाही. तुम्ही असं काहीही करणार नाही, ज्यामुळे मी उदास होईन. मला वाटतं, की मी आनंदाने निरोप घ्यावा. पण तुम्ही तुमच्या बोलण्याने मला उदास करत आहात. तुमची मुलगी उदास चेहरा घेऊन सासरी जाईल, हे तुम्हाला आवडेल का? मला काहीही नको आहे. मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे. मी त्या मुलींपैकी नाही, ज्या हुंड्यासाठी आई-वडिलांचं रक्त पितात. उलट मला तर नेहमी तुमच्यासोबत राहायचं होतं. ही तुमची जिद्द आहे, की तुम्ही माझं लग्न लावून देत आहात. आता मी तुमचं ऐकलं आहे ना, तर तुम्हालाही माझं ऐकावं लागेल. मी तर तुमची लाडकी मुलगी आणि एकुलती एक मुलगी आहे. मीही नेहमी तुमचं ऐकलं आहे. मला यापेक्षा जास्त काहीही नको आहे." यावेळी मला जाणीव झाली, की पिता खरोखरच एक दाट सावली असतो. तो आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असतो. लग्न अगदी साध्या पद्धतीने होत होतं. माझ्या वडिलांचे मोठे भाऊ, माझे एक मोठे मामा आणि माझ्या आत्याच्या कुटुंबाला माझ्या लग्नासाठी आमंत्रित केलं गेलं होतं. आणि मोहल्यातील काही 2-3 लोक होते. बाकी ना कोणती सजावट, ना मेहंदीचा कार्यक्रम, ना संगीताचा कार्यक्रम. फक्त माझे वडील मला आनंदाने निरोप देऊ इच्छित होते. ज्या मुलाने मला पसंत केलं होतं, तोही आमच्यासारखाच होता. एक बूट पॉलिश करणारा मुलगा होता. माझं मन कोणत्याशा अज्ञात भीतीने धडधडत होतं. हे सगळं खरंच होऊ शकतं यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी तर नेहमी स्वतःला माझ्या वडिलांच्या सेवेसाठी समर्पित केलं होतं. मला त्यांना एकटं सोडून जायचं नव्हतं. पण आता जेव्हा प्रस्ताव आला तेव्हा वडिलांनी स्पष्ट सांगितलं होतं, की "मी तुला तुझ्या घरी पाठवू इच्छितो." मुली, माझ्या आयुष्याचा काय भरोसा? मी आज आहे, उद्या नसेन. अशा वेळी तुझी काळजी कोण घेईल? तुझा आधार कोण बनेल? बस याच काही गोष्टी बोलून त्यांनी मला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल केलं होतं आणि मी त्यांच्या बोलण्यात आले. माझ्यासाठी त्यांचं ऐकणं नेहमी सोपं काम होतं. माझ्या वडिलांनी, माझ्या आईने मला कधीही काहीही सांगितलं होतं, मी त्यांचं नेहमी ऐकलं आणि आज तो दिवसही आला जेव्हा मी निरोप घेऊन कायमची त्यांच्या घरातून जात होते. हे माझं ते घर होतं जिथे मी जन्म घेतला होता. ज्याच्या प्रत्येक भिंतीतून माझ्या बालपणीच्या किलबिलाटाचा आवाज यायचा. त्याचा प्रत्येक कोपरा मी माझ्या हाताने सजवला होता. माझ्या आयुष्यात कोणताही बदल होणार नाही, हे मला खूप चांगल्या प्रकारे माहीत होतं. कारण मी एका छोट्याशा घरातून निघून छोट्याशाच घरात जाणार होते. जसं की मला माझ्या वडिलांनी सांगितलं होतं, की मुलाचे आई-वडील या जगात नाहीत. त्याची परिस्थिती जवळपास आपल्यासारखीच आहे. तो पहाटे उठून घराची साफसफाई करून, नाश्ता करून आपलं सामान घेऊन रेल्वे स्टेशनवर पोहोचतो आणि जे काम मी करतो, तेच काम तो मुलगाही करतो. माझ्या लग्नाचा दिवस आला, तेव्हा मी लवकर उठले. घरातील सर्व कामं आटोपली. मी माझे कपडे बदलले आणि संध्याकाळच्या वेळी जेव्हा माझा नवरा मुंडावळा बांधून आला, तेव्हा माझ्यासाठी लेहंगाही घेऊन आला होता. सासरहून आलेला लेहंगा मी घातला होता.
जो खूप सुंदर दिसत होता. त्याला बघून वाटतच नव्हतं की तो एखाद्या गरीब माणसाने विकत घेतला असेल, कारण तो लेहंगा एखाद्या मोठ्या शोरूमचा वाटत होता. लग्नाच्या दिवशी आमच्या घरी उपस्थित असलेले माझे काही नातेवाईक माझ्या लग्नाचे कपडे पाहून आश्चर्यचकित झाले होते. मी कधी इतका सुंदर लेहंगा घालू शकेन यावर माझा विश्वासच बसत नव्हता. तो खूप महागडा दिसत होता. मला आश्चर्य वाटलं की हा मुलगा तर आमच्यासारखाच गरीब आहे, मग तो इतका महाग लेहंगा कसा काय विकत घेऊ शकतो. पण मग मी माझ्या डोक्यातून अशा गोष्टी काढून टाकल्या आणि तयार होऊन माझ्या वडिलांची वाट पाहू लागले. वडील लवकरच लग्नाचे कामं आटोपल्यानंतर खोलीत आले आणि खूप आनंदी होते. म्हणू लागले की मुली, आता मला वाटतंय की मी सुखाने मरण पाहू शकेन. माझी इच्छा होती की माझ्या मुलीने अशा माणसासोबत लग्न करावे की जो आयुष्यभर तिला राजकुमारी बनवून ठेवेन. पण मला या मुलाकडून पूर्ण आशा आहे की हा तुला राजकुमारीच बनवून ठेवेल. वडिलांचं बोलणं ऐकून तिथे उपस्थित असलेली माझी आत्या जोरात हसू लागली आणि म्हणाली की भाऊ, एखादा बूट पॉलिश करणारा मुलगा तुझ्या मुलीला राजकुमारी नाही पण नोकरानी नक्कीच बनवून ठेवेल. एवढे बोलून तिथे उपस्थित असलेले सर्व लोक हसू लागले आणि वडील व मी गप्प झालो. मी खूप वेळ वडिलांच्या गळ्यात पडून रडत राहिले आणि म्हणाले की बाबा, मी गेल्यानंतर तुमची काळजी कोण घेईल. त्यांनी हसत माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले की मुली, देव आहे ना माझ्या पाठीशी, तू काळजी करू नकोस, मी ते ठीक राहीन आणि स्वतःची काळजी घ्यायला मी एकटाही पुरेसा आहे. तू फक्त सासरी खुश राहा. माझी प्रार्थना नेहमी हीच आहे की तू तुझ्या घरी तुझ्या पतीसोबत आनंदी राहा आणि तुला कधीही कोणत्या गोष्टीची कमी पडू नये. वडिलांचं बोलणं ऐकून माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण होऊ लागली. तो वेळ आला जेव्हा सासरचे लोक घरी आले. माझ्या नवऱ्याचे आई वडील तर नव्हते, पण तो आपल्या काही नातेवाईकांना वरातीत घेऊन आला होता. त्याच्या काका काकूंनी त्याचं लग्न लावून दिलं होतं. तो त्याच्या चुलत बहिणीवर सख्या बहिणीपेक्षाही जास्त प्रेम करायचा. ती मुलगी खूप गोड दिसत होती. तिनेही खूप महागडे आणि शानदार कपडे घातले होते आणि माझ्या पतीनेही खूप महागडी शेरवानी घातली होती. त्या सर्वांचे कपडे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं होतं. मला त्याच्या काकांच्या कुटुंबाबद्दल सांगितलं गेलं होतं की ते लोकही जास्त श्रीमंत नाहीत, अगदी आमच्यासारखेच गरीब आहेत. मग हे सगळं काय आहे? मी पुन्हा एकदा स्वतःला विचार करण्यापासून रोखू शकले नाही. पण लवकरच माझ्यासमोर सत्य येणार होतं, जेव्हा माझ्या पतीने माझ्या वडिलांना सांगितलं की आम्ही या दिवसासाठी बरीच साठवणूक करून ठेवली होती. त्यामुळे तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत असेल. मला वाटलं की त्याने माझं मन वाचलं आहे, पण कदाचित तसं नव्हतं. तो तर निरागसतेने स्पष्टीकरण देत होता. मला त्याच्यावर खूप प्रेम येत होतं. तो खूपच समजूतदार माणूस होता. त्याचं नाव जय होतं. थोड्याच वेळात लग्नाचे विधी सुरू झाले. मला मंडपात बोलवलं गेलं. तो छोटासा साधा मंडप होता. वडिलांनी माझं कन्यादान केलं. आम्ही 7 फेरे घेतले आणि त्यानंतर एक एक करून सर्व विधी पूर्ण केले. विधी पूर्ण झाल्यावर मी जयची धर्मपत्नी झाले होते. त्याच्या बहिणीला आनंद गगनात मावेनासा झाला होता. ती वारंवार येऊन मला मिठी मारत म्हणायची की वहिनी, तू खूप चांगली आहेस. एकदा तर ती रडली सुद्धा. मला तिची चुलत बहीण आणि त्यांच्यात अगदी सख्या भावा बहिणीसारखंच प्रेम दिसलं. तिची अशी रडण्याची अवस्था पाहून मला खूप आनंद झाला. पण कधी कधी मला काही समजतही नव्हतं. माझं मन पुन्हा एकदा गोंधळात पडलं होतं. मी जेव्हा निरोप घेऊन जायला लागले तेव्हा हे पाहून मला आश्चर्य वाटलं की त्यांनी खूप घाणेरडा आणि जुन्या भागात गाडी वळवली होती. पण मला वाटलं होतं की मी चालतच पुढे एखाद्या झोपडीत जाऊन राहीन. आणि हे पाहून मला आश्चर्य वाटलं होतं की गाडी तर खूपच शानदार आणि महागडी होती. माझ्या पतीने माझा हात पकडला, गाडीत बसण्यासाठी मदत केली. मला वाटलं की कदाचित भाड्याने घेतली असेल. माझ्या डोक्याने पुन्हा एकदा त्यांचीच बाजू घेतली. आता मला काहीही विचार करायचा नव्हता, काहीही समजून घ्यायचं नव्हतं. मी विचार केला की सगळं काही ठीक होईल. मी वडिलांचा आशीर्वाद घेऊन रडत गाडीत बसले. मला त्यांची खूप काळजी वाटत होती. माझ्या पतीने माझ्या डोळ्यातून येणारे अश्रू आपल्या हाताने पुसले. तो माझ्याकडे खूप लक्षपूर्वक पाहत होता. गाडी आपल्या मुक्कामाकडे रवाना झाली होती. इथपर्यंत की त्या भागाला आम्ही खूप मागे सोडलं होतं, जिथे माझं घर होतं. मला राहवलं जात नव्हतं, कारण गाडीत बसून बराच वेळ झाला होता. म्हणून मी विचारलंच की आपण कुठे चाललो आहोत, आणि म्हणाले की तुमचं घर तर यायला पाहिजे ना. माझा पुढचा प्रश्न ऐकून ते दोघे भाऊ बहीण हसू लागले आणि त्यानंतर त्यांनी गाडी एका झटक्यात थांबवली. समोर नजर पडताच माझे डोळे विस्फारले आणि माझ्या तोंडातून लगेचच एक मोठा ओरडण्याचा आवाज आला. हे सगळं काय आहे? मी माझ्या जागेवर उडी मारली. त्यांनी सांगितलं की हे आमचं घर आहे. त्यांच्या शब्दांवर आणि माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या दृश्यावर माझा विश्वास बसत नव्हता, कारण हे घर खूप मोठं होतं. बाहेरून पाहिल्यावर खूप सुंदर इमारत समोर उभी होती. मला वाटलं की कदाचित हे लोक माझी चेष्टा करत आहेत, माझ्याशी मस्करी करत आहेत. मी म्हणाले, पहा, तुम्ही माझी चेष्टा करू नका. मी यावेळी अजिबात मस्करीच्या मूडमध्ये नाही. माझे शब्द न सांगताही कडक झाले होते. माझा नवरा म्हणाले की अशी गोष्ट आहे तर आत जाऊया. तू स्वतः आत चल आणि तुझ्या डोळ्यांनी बघ की ही मस्करी नाही. जसं मी आत पाऊल ठेवला तशी माझ्या पायाखालची जमीन सरकली होती आणि विश्वास न बसणाऱ्या अवस्थेत मी समोर उभी राहून ही शानदार इमारत पाहत होते. माझ्या नवऱ्याने हसून माझ्याकडे पाहिलं. माझ्या तोंडातून मुश्किलीने निघालं, हे सगळं काय आहे? त्यानंतर माझ्या नवऱ्याने माझा हात पकडला
आणि मला खोलीत घेऊन आला. मग त्याने मला जे काही सांगितलं त्यानंतर मला वाटलं की यातलं काहीही सत्य नाही. मला हे सगळं अजूनही एका स्वप्नासारखं वाटत होतं, पण हेच सत्य होतं आणि मला आता त्याचा स्वीकार करायचा होता. न जाणो कोणत्या धैर्याने आणि कोणत्या भावनेने माझ्या डोळ्यातून वारंवार अश्रू येत होते. माझ्या पतीने माझ्या हातावर आपला हात ठेवला आणि मला धीर देण्याचा प्रयत्न करू लागला. पण अशा बऱ्याच गोष्टी होत्या ज्या आठवताच माझ्या डोळ्यातून पाणी आलं. मला माझा भूतकाळ, माझे गेलेले दिवस आठवू लागले. गेलेली वेळ काही फार जुनी गोष्ट नव्हती आणि मी बसल्या बसल्या माझ्या जुन्या गोष्टींमध्ये हरवून गेले. जेव्हा मी माझ्या आईवडिलांसोबत त्या छोट्याशा घरात राहायचे. मी माझ्या आईवडिलांचे एकुलते एक अपत्य आहे आणि जेव्हापासून मला समजायला लागलं तेव्हापासून मी माझ्या आईवडिलांना गरिबीत आयुष्य जगताना पाहिलं होतं. आमचं घर रेल्वे स्टेशनच्या जवळच होतं आणि वडिलांनी तिथूनच कामाचा शोध सुरू केला होता. ते रेल्वे स्टेशनवर एका ऑफिसमध्ये काम करायचे. आई घरी राहायची आणि घर सांभाळायची. आमचं घर खूप साधं होतं, त्यामुळे काम सहज चालू होतं आणि आम्ही फक्त तिघेच होतो. पण मग एक दिवस घरात आग लागली. तेव्हा मी लहान होते, जवळपास 8 वर्षांची असेल. आई घरात होती आणि तिने मदतीसाठी लोकांना खूप हाका मारल्या, पण कोणीही आमची मदत केली नाही. रस्ता खूप अरुंद आणि छोटा होता, त्यामुळे तिथे कोणतीही गाडी येऊ शकत नव्हती, जी वेळेवर पोहोचून आग विझवेल. तेव्हा मी रडून रडून बेहाल झाले होते. आईने मला कसं तरी बाहेर ढकललं होतं, पण स्वतः घराबाहेर येऊ शकली नाही. ती बऱ्यापैकी जळली होती, जवळपास 70% पर्यंत. ही अवस्था मला खूप दुःख देणारी होती. वडील कामावरून परत आले तेव्हा सगळं जळून खाक झालं होतं. घर पूर्णपणे जळालं होतं आणि घरापेक्षा जास्त तर त्यांना त्यांच्या जीवनसाथीची काळजी होती. ती जळाली होती. वडील हे सगळं पाहून खूप वाईट पद्धतीने रडू लागले आणि आईला घेऊन लगेच रुग्णालयात पोहोचले. आजूबाजूच्या कुणीही एवढी मदत करण्याचं सौजन्य दाखवलं नाही की वेळेवर माझ्या आईला रुग्णालयात घेऊन जातील किंवा माझ्या वडिलांना एवढ्या मोठ्या दुर्घटनेची बातमी देतील. कदाचित सर्व लोकांना असंच वाटत होतं की आमची मदत करून त्यांचा काहीच फायदा होणार नाही. मलाही काही जखमा झाल्या होत्या. माझ्या अंगावरही भाजल्याचे व्रण होते. पण मग डॉक्टरांनी मला घरी पाठवून दिलं. मी माझ्या शेजारच्या घरी राहत होते. ती मला सांभाळत होती, कारण माझ्या वडिलांची अवस्था तर तिने पाहिलीच होती की ते कसे आपल्या पत्नीसाठी इकडून तिकडे धावपळ करत होते, जेणेकरून कोणत्याही प्रकारे त्याची पत्नी बरी व्हावी. माझे वडील तसे एक सामान्य तरुण होते आणि क्लर्कचा पगार खूपच कमी असतो. वडिलांनी शक्य होईल तितका प्रयत्न केला होता की ते आईवर उत्तम उपचार करू शकतील, पण तसं होऊ शकलं नाही. डॉक्टरांनी उत्तर दिलं होतं की पेशंट खूप जास्त भाजले आहे. माझ्या आईचा श्वास तर घरातच कोंडला गेला होता. म्हणूनच डॉक्टरांनी माझ्या आईला मृत घोषित केलं होतं आणि माझ्यासारख्या निरागस छोट्या मुलींच्या डोक्यावरून आईची सावली हरपली. वडिलांची नोकरी सुटली होती, कारण सुट्ट्या जास्त झाल्यामुळे मालकाने त्यांना कामावरून काढून टाकलं होतं. मी लहान होते. माझी काळजी घेणारं कोणीतरी हवं होतं, त्यामुळे वडील माझ्यासोबत राहायचे, माझी काळजी घ्यायचे. जर ते नोकरीवर गेले असते तर मग माझी काळजी कोणी घेतली असती? त्यांना वारंवार माझी काळजी वाटायची, म्हणून त्यांनी काही दिवसांसाठी नोकरीतून सुट्टी घेतली होती. पण या सुट्ट्यांच्या काळात त्यांची नोकरीच हातातून गेली. ही गोष्टही वडिलांसाठी एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नव्हती, कारण त्यांची नोकरी जशी होती, जरी कमी पगार मिळत होता, तरी घर तर चालत होतं. आता वडील पूर्णपणे खचले होते. आधी घर जळणं, पत्नीचं मरणं, मुलगी एकटी राहणं आणि मग नोकरी जाणं, या सगळ्यांनी माझ्या वडिलांना हतबल करून सोडलं होतं. या घटना आमचं आयुष्य बदलून टाकणार होत्या आणि मला हे समजलंही नव्हतं की याचा सर्वात जास्त परिणाम माझ्याच आयुष्यावर होणार आहे. मी माझ्या आईच्या जाण्याचा धक्का मनाला खूप वाईट रीतीने लावून घेतला होता. त्यामुळे मी आजारी राहू लागले होते आणि मी 2 महिने रुग्णालयात राहून आले होते. मला हळूहळू थोडी थोडी शुद्ध यायची आणि जेव्हाही शुद्ध यायची मी माझ्या आईला हाका मारायचे, कारण मी बहुतांश वेळ आईसोबतच राहायचे आणि आईच माझी सगळी कामं करायची. वडील माझ्याजवळ असायचे, सर्व प्रकारे माझी काळजी घ्यायचे. मी पाहिलं होतं की वडिलांच्या डोळ्यात नेहमी पाणी असायचं, जसे ते रडत असावेत. माझी तीच अवस्था होती. मी खूप जास्त आजारी पडले होते आणि खूप अशक्तही झाले होते. काही दिवस तर शेजारणीनेच माझ्या वडिलांना आपल्या घरी जेवण दिलं होतं, पण कोणी कुठपर्यंत कुणाची काळजी घेऊ शकतं? एक दिवस तिने कंटाळून वडिलांना सांगितलं की आता आम्ही तुमची जबाबदारी आणखी उचलू शकत नाही. वडिलांनी तिची माफी मागितली आणि म्हणाले की नाही ताई, तुम्ही माझ्यासाठी जेवढं केलं तेच खूप आहे. मलाही तुमच्याकडे जेवायला खूप लाज वाटते. माझ्या मुलीची तब्येत एकदा बरी होऊ दे. मी घरी येऊन स्वतः जेवण बनवून देईन. त्या दिवशी माझे वडील पूर्णपणे हरले होते. त्यांच्याकडे जेवढीही जमापुंजी त्यांच्या बँक खात्यात होती, ती सगळी त्यांनी माझ्या उपचारांवर खर्च केली होती आणि त्यांची नोकरी तर आधीच गेली होती. जेव्हा माझी तब्येत थोडी सुधारली, तेव्हा वडिलांनी मला मांडीवर बसवलं आणि म्हणू लागले की मुली, हिम्मत कर. शेवटी असं कुठपर्यंत आईचं दुःख मनाला लावून राहशील? तुला धैर्य ठेवावं लागेल. तुझी आई आपल्याला सोडून गेली आहे. ते आपल्याला एकटं करून गेली आहे. तू तुझ्या आईपासून दूर झाली आहेस. याचा अर्थ असा नाही की तुझं कुणीच नाही. मी आहे ना तुझ्यासोबत. मी तुला तुझ्या आईसारखं प्रेम देईन. तुला काळजी करण्याची गरज नाही. मी त्यावेळी लहान होते. मला माझ्या आईची खुशी हवी होती, पण मी वडिलांची कोणतीही गोष्ट समजू शकले नव्हते. आईला शेवटच्या क्षणी जेव्हा मी पांढऱ्या चादरीत गुंडाळलेलं पाहिलं होतं,
आणि तिची तिरडी नेली जात होती तेव्हा मी खूप रडत होते. ओरडून ओरडून सांगत होते की माझ्या आईला कुठे घेऊन चालला आहात? माझ्या आईला घेऊन जाऊ नका. ही माझी आई आहे. ती बरी होईल. कुठे घेऊन चालला आहात माझ्या आईला? मलाही माझ्या आईसोबत जायचं आहे. तेव्हा वडिलांनी माझ्या कानात सांगितलं होतं की मुली, तुझी आई देवाकडे गेली आहे. ती त्यांचीच अमानत होती आणि चांगल्या लोकांना देव आपल्याकडे लवकरच बोलावून घेतो. तुझी आई चांगली होती ना? ती वरून तुझ्यासाठी प्रार्थना करेल. त्या दिवशी मी दिवसभर रडत राहिले आणि रोज माझ्या आईला आठवत राहिले. मला सांभाळणारे माझे वडील होते, जे मला सर्व प्रकारे सावरण्याचा प्रयत्न करत होते. पण मी वडिलांना खूप त्रास देत होते की आई पाहिजे. मला आईकडे जायचं आहे. आईजवळ झोपायचं आहे आणि तिच्याच हाताने जेवायचं आहे. माझा कोणी भाऊ नव्हता, कोणी बहीण नव्हती, जिच्यासोबत मी खेळू शकले असते. आणि वडील आईच्या अंत्यसंस्काराच्या कामात अडकले होते. आणि अशा प्रकारे तो दिवसही आला जेव्हा आईच्या मृत्यूला 1 आठवडा उलटून गेला होता आणि मी वडिलांना बऱ्यापैकी त्रास दिला होता. वेळ निघून जात होता. 2 महिने रुग्णालयात राहिल्यानंतर जेव्हा मी घरी परतले, तेव्हा वडिलांनी कसं तरी घर सावरलं होतं. घरातील जळालेलं सामान फेकून दिलं होतं आणि घराची दुरुस्ती केली होती. घरात जेवढं रेशन वडिलांनी भरलं होतं, ते सर्व संपायला आलं होतं. आता वडिलांना आपल्या कामाची चिंता सतावू लागली होती. माझे वडील मला नेहमी म्हणायचे, "मुली, तू लहान आहेस. प्रार्थना कर. देव लहान मुलांची प्रार्थना लवकर ऐकतो. तुझ्या वडिलांना लवकरच एखादं काम मिळेल." आम्ही अजूनही याच जळालेल्या घरात राहत होतो, कारण या घराव्यतिरिक्त आमच्याकडे दुसरं कोणतंही छप्पर नव्हतं. मला समजत नव्हतं की आमची परिस्थिती कशी बदलेल. मी देवाला प्रार्थना करायचे की आमच्या अडचण लवकर दूर करू आणि आमच्यासाठी गोष्टी सोप्या कर. कारण मी माझ्या वडिलांना रडताना पाहायचे, तेव्हा मला खूप दुःख व्हायचं. माझ्या वडिलांना लवकरात लवकर काम मिळावं, हीच माझी सर्वात मोठी प्रार्थना होती. मी आता हळूहळू मोठी होत होते आणि मी घराची प्रत्येक छोटी-छोटी जबाबदारी सांभाळली होती. मी अनेकदा माझ्या घराच्या खिडकीजवळ उभी राहून बऱ्याच लहान मुलांना शाळेत जाताना पाहायचे. माझ्या मनातही इच्छा निर्माण व्हायची की काश मीही शाळेत गेले असते. माझे वडील माझ्या डोळ्यात असलेलं स्वप्न वाचून चुकले होते. त्यांनी सांगितलं होतं की मुली, बस एकदा माझी नोकरी लागू दे, मी तुलाही शाळेत पाठवेन. इथून सरकारी शाळा बरीच दूर होती. जेव्हा बऱ्याच दिवसापर्यंत वडिलांना कोणतेही काम मिळालं नाही आणि ते माझ्या डोळ्यात रोज शिकण्याचं स्वप्न पाहायचे, तेव्हा त्यांनी हार मानून मला सरकारी शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. तिथला कोणताही खर्च नव्हता. पण वडिलांचं म्हणणं होतं की मुली, मी कामात व्यग्र होईन, कारण मी नोकरी शोधत आहे. तू शाळेत गेलीस तर घराकडे कोण लक्ष देईल? मग तुला तिथून आणण्या-नेण्याचं काम कोण करेल? वडिलांची गोष्ट मला पटली होती. मी त्यांच्यावर रागवले नव्हते, कारण ते त्यांच्या जागी अगदी बरोबर होते आणि खरं सांगत होते. घराच्या जबाबदाऱ्या सोडून मी कुठे जाऊ शकले असते आणि मग वडिलांची जबाबदारी कोणी उचलली असती? वडील रोज पहाटेच घराबाहेर पडायचे. नोकरीच्या शोधात त्यांची पूर्ण धडपड असायची की कोणत्याही प्रकारे त्यांना एखादं चांगलं काम मिळावं. पण 1 महिना उलटला होता आणि त्यांना खूप निराशा पदरी पडली होती. एक दिवस घरात पाणी न आल्यामुळे मी जवळच्या नळावर पाणी भरण्यासाठी गेले होते. ती जागा रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ होती. ट्रेन जाणार होती. त्यावेळी माझं वय 13 वर्षे होतं. माझ्या हातात पाणी भरण्यासाठी 2 बादल्या होत्या आणि मी पाणी भरण्यात मग्न होते. मी नळ सुरू करत होते की अचानक मी पाहिलं, एक माणूस रेल्वे रुळाच्या दिशेने वेगाने धावत होता. तो माणूस आज खूप जास्त अशक्त वाटत होता आणि त्याला पाहून वाटत नव्हतं की या माणसामध्ये तेवढी ताकद असेल. पण ज्या वेगाने तो ट्रेनकडे धावत होता, माझ्या डोक्यात एक धक्का बसला. मी कमी वयाचे होते, पण मला चांगलं माहीत होतं की तो माणूस रेल्वे रुळाजवळ जाऊन काय करत आहे. मला खूप आश्चर्य वाटलं. मी काहीही पाहिलं नाही. मी तिथून पाण्याच्या 2 बादल्या भरून जवळ ठेवल्या आणि वेगाने त्या माणसाच्या दिशेने धावले. तिथे त्यावेळी कोणीही उपस्थित नव्हतं. अनेकदा असंच व्हायचं की जेव्हा ट्रेन येणार असते किंवा जात असते, तेव्हा सगळे लोक तिथून निघून जायचे. मी माझं बालपण तिथेच घालवत होते. त्यामुळे वडिलांच्या तोंडून नेहमी असे अपघात ऐकले होते की लोक आत्महत्या करण्यासाठी ट्रेन खाली येतात. तेव्हा मला खूप आश्चर्य वाटायचे की ते कोण लोक असतात, ज्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा नसते आणि मरण्यासाठी इतकं मोठं पाऊल उचलतात, जे आपल्या आयुष्याला इतकं कवडीमोल समजतात. माझं आयुष्यही तर इतक्या जास्त अडचणीत चाललं होतं. माझ्या वडिलांचं काम सुटलं होतं. आई वारली होती आणि मी घरात एकटीच लहानपणापासून जबाबदाऱ्या सांभाळत होते. पण देव जाणतो की एक दिवसही मला आत्महत्या करण्याचा विचारसुद्धा आला नव्हता. माझं वय थोडं कमी होतं आणि माझ्याकडे खूप धाडस होतं. मी सगळं काही धैर्याने सहन केलं होतं. त्या माणसाला पाहून माझी खात्री पटली होती की तो माणूस आपला जीव देण्यासाठी तिथे धावत आहे. मी काहीही विचार केला नाही. मी देखील त्या माणसाच्या मागे धावू लागले. ट्रेन दूर होती, वेग कमी होता. म्हणून मी त्या माणसाला रुळापर्यंत पोहोचण्यापूर्वीच दुसऱ्या बाजूला धक्का दिला आणि स्वतःही त्याच्या बाजूला पडले. ट्रेन वेगाने तिथून निघून गेली आणि तो माणूस माझ्याकडे फाटलेल्या नजरेने पाहत होता. तो रडत म्हणाला, "मुली, मला मरू द्यायचं होतं. तू मला का वाचवलंस?" या माणसाचा विश्वासच बसत नव्हता की त्याचा जीव वाचला आहे आणि मी इतकी लहान वयाची मुलगी असूनही त्याला वाचवू शकते. मी म्हणाले, "काका, मला माहीत नाही की तुम्ही कोण आहात. माझं वय 13 वर्षांच्या आसपास आहे. पण मला वाटत नाही की तुम्ही आयुष्याला कंटाळून
तुमचं आयुष्य संपवून टाकावं. त्याने माझ्याकडे लक्षपूर्वक पाहिलं आणि मग तो रडू लागला. म्हणू लागला की मुली, एका क्षणासाठी मला वाटलं की देव मला कधीच माफ करणार नाही. जर मी माझा जीव घेतला असता, पण देवाने मला पुन्हा जीवन दिलं. मुली, मी तुला आयुष्यभर लक्षात ठेवेन की तू मला वाचवलंस. तो माणूस रडत माझ्या डोक्यावरून हात फिरवून तिथून निघून गेला आणि त्या दिवशी मला वाटलं की मी निरुपयोगी जन्माला आलेलो नाही, तर माझ्या आयुष्याचंही काही ना काही ध्येय नक्कीच आहे. त्या दिवशी घरी येऊन मी अभिमानाने वडिलांना माझा हा पराक्रम सांगितला. जेव्हा वडिलांनी मला पटकन मिठी मारली आणि म्हणू लागले की माझी मुलगी खूप गोड आहे. मला तुझ्याकडून अशाच धाडसाची अपेक्षा आहे. यापुढे कधीही तू स्वतःला कुणापेक्षा कमी किंवा कमकुवत समजू नकोस. वडिलांचं बोलणं ऐकून मी रडू लागले. मी वडिलांना म्हणाले की बाबा, मी आज रेल्वे स्टेशनवरून बाहेर येताना पाहिलं होतं की तिथे उपस्थित असलेले एक काका बूट पॉलिश करत होते. ते खूपच गरीब होते आणि हो, त्यांच्याभोवती गर्दीही बरीच होती. ते म्हातारे होते, त्यामुळे हळूहळू पॉलिश करत होते. पण त्यांच्याकडून बूट पॉलिश करून घेण्यासाठी बरेच लोक त्यांच्या आजूबाजूला उपस्थित होते. तर मग आपणही हे काम सुरू करू नये. तुम्ही तुमचं सामान घ्या आणि तिथे जाऊन बसा. हे काम तर असं आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारच्या पैशांचीही गरज भासणार नाही आणि तुम्हाला कुणाची मदतही घ्यावी लागणार नाही. मी माझ्या वयानुसार वडिलांना एक उत्तम सल्ला दिला होता. ते पाहून मला आश्चर्यचकित झाले होते. म्हणू लागले की मुली, तू तर मला खूपच चांगला सल्ला दिला आहेस, पण मला लाज वाटते. जर तिथे कोणत्याही नातेवाईकांनी मला पाहिलं तर काय होईल? सगळे माझी थट्टा उडवतील की मी एक चांगला चांभार झालो आहे. एवढं बोलून ते रडू लागले. मी पहिल्यांदाच त्यांना धीर दिला आणि म्हणाले की बाबा, जेव्हापासून आईचं निधन झालं आहे, कुणीही नातेवाईक आपल्या मदतीसाठी पुढे आलेला नाही. कुणीही आपल्याला आधार दिला नाही. कुणीही आपल्याला सांत्वन दिलं नाही. काय करतात, आपल्याला त्याने काही फरक पडत नाही. तर मग आपण काय करू? या गोष्टीनेही त्यांना काही फरक पडायला नको. ते नातेवाईक आपलं घर चालवायला येत नाहीत आणि मी गेले कित्येक दिवस पाहत आहे की तुम्ही किती अडचणीत अडकलेले आहात. मी तुम्हाला या संकटात आणखी पाहू शकत नाही. घरात उपासमार होत आहे. आपण एका वेळेचीच भाकरी खातो. यापेक्षा तर चांगलं हेच आहे की तुम्ही हे काम करायला सुरुवात करा. तुमच्या मुलीचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. बाबा, ती तुम्हाला प्रगती करताना पाहू इच्छिते. काय माहीत, प्रगतीची शिडी इथूनच सुरू होत असेल. मी त्यावेळी त्यांना खूप जास्त भावनिक केलं होतं आणि त्यांना इतकं तयार केलं होतं की ते दुसऱ्याच दिवशी सामान घेऊन आले होते आणि तिथेच स्टेशनजवळ बसून आवाज देऊ लागले होते. मी त्यांच्यासोबत रेल्वे स्टेशनपर्यंत आले होते. मी तिथे बसून हा सगळा देखावा माझ्या डोळ्यांनी पाहिला. ते वारंवार आवाज देत होते. 1-2 ग्राहक त्यांच्याकडे आले आणि अशा प्रकारे त्यांनी पूर्ण दिवसाचे ₹150 कमावले होते. ते निराश झाले होते. म्हणू लागले होते की मुली बघ, मी तुला सांगितलं होतं ना की या कामात जास्त कमाई नाही. मी दुसरा एखादा प्रयत्न करेन. मी म्हणाले, बाबा हिंमत हारू नका. जर तुम्ही हे काम सुरू केलं आहे तर ते पूर्णही करा. देव तुम्हाला नक्कीच यश देईल. काहीच नसण्यापेक्षा थोडंफार असणं तर चांगलंच आहे ना. जेव्हा वडील घरी आले तेव्हा रात्री मी त्यांना चहा बनवून दिला. ते खूपच खुश झाले. माझ्या हाताने बनवलेल्या चहाचा त्यांना सगळा थकवा निघून जायचा. माझं वय हळूहळू वाढत चाललं होतं. वडिलांच्या कामात वाढ होऊ लागली होती. तिथे उपस्थित असलेले बहुतांश ट्रेनने येणारे जाणारे प्रवासी, ज्यांचे बूट खराब दिसायचे किंवा बूट तुटलेले असायचे, ते वडिलांकडून केवळ पॉलिशच करून घ्यायचे नाहीत, तर त्यांची दुरुस्ती करून घ्यायचे. वडील त्यांना शिवून द्यायचे. आता ते चांभार आणि बूट पॉलिश करण्याचं काम एकत्र करायचे. मला खूप आनंद व्हायचा. कारण आधी माझ्या वडिलांची ₹150 कमाई होती, पण आता तीच कमाई वाढून जवळपास ₹800 पर्यंत पोहोचली होती. वडील माझ्याकडे पाहून अभिमानाने सांगायचे की तू मला नवा मार्ग दाखवलास मुली, आणि तुझ्यामुळेच माझी हिंमत टिकून राहिली. जर तू हिंमत हारली असतीस तर तुझा बापही कधीच काही करू शकला नसता. मी वडिलांना धीर दिला होता आणि त्यानंतर आम्ही सरकारची मदत घेऊन सरकारी घर मिळवलं होतं, ज्यामध्ये आम्ही राहायला सुरुवात केली होती. हे घरही छोटं होतं, पण आम्हा बाप लेकीसाठी पुरेसं होतं आणि ते घर, ज्यामध्ये माझी आई जळून राख झाली होती, ते घर आम्ही कायमचं सोडून रेल्वे स्टेशन कॉलनीजवळ राहायला गेलो होतो, जिथल्या खिडकीतून रेल्वे ट्रॅकवरून ट्रेन जाताना स्पष्ट दिसायची. दिवस अशाच प्रकारे जात होते. वडिलांचं काम स्थिरावलं होतं. तिथे बहुधा लोक वडिलांकडूनच पॉलिश करून घेण्यासाठी यायचे आणि माझ्यासाठी ही खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट होती की वडिलांना हा मार्ग मीच दाखवला होता आणि त्यांची हिंमत वाढवत राहिले होते. याच दरम्यान जेव्हा आमच्या नातेवाईकांना आमच्या परिस्थितीबद्दल कळलं, तेव्हा ते सहानुभूती दाखवण्यासाठी पोहोचायचे. पण मला कुणाच्या सहानुभूतीची कोणतीही गरज नव्हती. मी आईच्या मृत्यूनंतर बऱ्याच लोकांना पाहिलं होतं. त्यांनी वडिलांना एकटं सोडलं होतं. त्यावेळी मी खूप लहान होते. ही गोष्ट मी इतकी जाणू शकले नव्हते. पण माझ्या वडिलांनी सगळं काही जाणलं होतं आणि ती गोष्ट त्यांच्या मनावर कायमची कोरली गेली होती. त्यांच्या स्वतःच्या सख्या बहिणीनेही त्यांची कधी विचारपूस केली नव्हती. खरं तर ती इच्छिते तर माझी जबाबदारी घेऊ शकली असती. पण तिची अशी अजिबात इच्छा नव्हती की तिच्या एकुलत्या एका भाचीचं आयुष्य सुखाने जावं. त्यांनी मला आणि माझ्या वडिलांना वाईट परिस्थितीत एकटं सोडलं होतं. त्यांना वाटलं असतं तर त्या आपल्या भावालाही कामाला लावू शकल्या असत्या. त्यांचे पती एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत होते, पण त्यांनी वडिलांची गरिबी पाहून पाठ फिरवली होती
आणि तेव्हा आम्हाला अंदाज झाला होता की जे लोक आपल्या चांगल्या काळात आपल्यासोबत असतात तेच लोक आपल्या वाईट काळातही आपल्यासोबत असायला हवेत. आमच्या वाईट काळात तर आमच्यासोबत कुणीच नव्हतं. मग चांगल्या काळात कुणी असण्याची आम्हाला काहीच गरज वाटत नाही. सध्या तर आमची वेळ ठीकठाक होती. खूप चांगला काळ आला नव्हता, पण उपाशी मरण्याची वेळ टळली होती आणि ही गोष्ट मला खूप समाधान देत होती. माझं वय आता 17 वर्ष झालं होतं आणि मी माझ्या खोलीत बसून सर्व कामं आटोपल्यानंतर पुस्तक वाचत होते. तेव्हाच दरवाजावर थाप पडली. वडील नेहमीप्रमाणे कामावर होते. मला आश्चर्य वाटले की यावेळी कोण येऊ शकतं, कारण आमच्या या घराबद्दल तर कुणालाच माहिती नव्हती. मी जसा दरवाजा उघडला तेव्हा समोर माझ्या चुलत काकांची मुलगी मला पाहून हसू लागली. ती खूप चांगल्या प्रकारे तयार होऊन आली होती. तिचे कपडे, तिची राहणीमान, तिच्या हातात असलेली सोन्याची अंगठी हे सर्व पाहून एका क्षणासाठीही माझ्या मनात मत्सराची भावना निर्माण झाली नाही. कारण मी कुणाचा मत्सर करतच नसे. माझं जग वेगळं होतं. माझं आयुष्य वेगळं होतं. त्यामुळे मी स्वतःशी इतरांशी तुलना कधी करत नव्हते. उलट मी विचार करत होते की माणूस आयुष्यात आनंदी राहण्यासाठी कशी कशी कारणं शोधत असतो. मी तिला आत खोलीत बसवलं. ती माझ्यापेक्षा वयाने फक्त 1 वर्ष मोठी होती. मी तिला ताई म्हणून हाक मारायचे. तिने आमच्या खोलीकडे खूप विचित्र नजरेने पाहिलं आणि म्हणाली की तू आणि काका या छोट्याशा खोलीत राहता. किती गुदमरल्यासारखं होतं इथे. इथे तर श्वास घ्यायलाही जागा नाहीये. तुमचा जीव गुदमरत नाही का? अशा प्रकारच्या गोष्टी करून तिने आमची आणि आमच्या घराची चेष्टा केली होती आणि मला तिच्या मस्करीत अजिबात रस नव्हता. मी म्हणाले, "ताई बस ना. मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते." ती म्हणाली, "नको राहू दे. मी काही घेणार नाही. उलट मी तर तुला सांगायला आले होते." तिने हसत-हसत हातात पकडलेला मिठाईचा डबा माझ्यापुढे केला. एवढंच नाही तर उघडून माझ्या तोंडात मिठाई भरवली. मी विचारलं, "ताई हे सगळं कशासाठी?" कारण मी विचारल्याशिवाय राहू शकले नाही. ती म्हणाली, "माझं लग्न होणार आहे. परवा साखरपुडा झाला आहे. त्याचीच मिठाई घेऊन आले आहे. तुम्हाला सर्वांना यासाठी बोलावलं नाही, कारण तिथे खूप श्रीमंत लोक आले होते. माझं लग्न श्रीमंत घरात ठरलं आहे ना, पण मिठाई देण्याचा हक्क तर बनतोच ना. तुम्ही आमचे नातेवाईक जे आहात, 3 महिन्यानंतर माझं लग्न होत आहे. मला शुभेच्छा देणार नाहीस?" मी म्हणाले, "हो, हो. का नाही? तुला खूप खूप शुभेच्छा." मी हसत-हसत म्हणाले आणि सोबत हेही म्हणाले, की "तू इथे मिठाई घेऊन आली नसतीस, तरी आम्ही तुला शुभेच्छा दिल्या असत्या. या मिठाईची काहीच गरज नव्हती. मी खुश आहे." ती म्हणाली, "तसं वाटत तर नाहीये तुला पाहून की तू खुश आली आहेस. तुला माहीत आहे का, माझा नवरा अमेरिकेत राहतो आणि लग्न करून मी पण तिथेच जाणार आहे. खूप मोठ्या कंपनीत नोकरी करतो आणि त्याने साखरपुड्यात ही सोन्याची अंगठी मला घातली. दिसते ना तुला? त्यानेच दिलेली आहे आणि आणखी खूप सारे गिफ्ट्स घेऊन आला होता तो माझ्यासाठी. आता तू माझ्याबद्दल जास्त जळू नकोस. कारण मला माहीत आहे की तू पण माझ्याच वयाची आहेस. माझं लग्न लवकर ठरलं आणि तुझं लग्न अजून कुठेच ठरलं नाही." तिची ही गोष्ट ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. मी म्हणाले, "हे तू काय म्हणतेस? मी तुझा कामच तर करेन." मला खूप वाईट वाटलं होतं. ती म्हणाली, "आता बघ ना, माझे वडील तर एका मोठ्या कंपनीत काम करतात. त्यामुळे माझं लग्न अशा ठिकाणी ठरलं. पण तू असे कोणतेही विचार तुझ्या मनात आणू नकोस. कारण तुझं वय कमी आहे ना, म्हणून मी सांगते, की असे तसे विचार मनात बाळगू नकोस. आपल्या मर्यादेत राहा. ज्याच्याशी तुझं लग्न लावून देतील, त्याच्याशीच करून घे. तसंही तुझा नवरा मला वाटतं तुझ्या वडिलांसारखाच बूट पॉलिश करणाराच असेल." ती मला तिच्या शब्दांनी खाली दाखवण्याचा प्रयत्न करत होती, द्वेषानेही आणि मत्सरानेही. आणि काय-काय गोष्टी ऐकून गेली. कदाचित तिला माझ्या चेहऱ्यावरील समाधान खूप खुपत होतं. मी तिच्याकडे हसून पाहत राहिले आणि म्हणाले, "तू अगदी बरोबरच म्हणतेस ताई. माणसाने आपल्यासारख्याच लोकांमध्ये नाती जोडायला हवीत." ती हसू लागली आणि म्हणाली, "साहजिकच आहे. तुझे वडील एक चांभार आहेत. तर तुझ्याशी कोणी श्रीमंत माणूस लग्न करायला तर येणार नाही. तू तर एका श्रीमंत घरची नोकरानीच बनू शकतेस. म्हणूनच तुझं लग्नही एखाद्या बूट साफ करणाऱ्या मुलाशीच होईल. गैरसमजात राहू नकोस, की जसा माझा जोडीदार आहे तसं तुलाही मिळेल." ती हसत-हसत अशा प्रकारच्या गोष्टी करत होती. पण माझ्या मनात तिच्याबद्दल राग आणि हतबलतेच्या सुया टोचत होत्या. ती जाताच मी रडू लागले आणि आकाशाकडे पाहून म्हणाले, की "देवा, ही मुलगी मला दुःख देऊन गेली आहे. आपण तर कुणाचं काही वाईट करत नाही. कुणाला वाईट भलंही बोलत नाही. मग का लोक आपल्या घरी येऊन आपल्याला त्रास देऊन जातात? प्रत्येक वेळी आपलं मन तोडून जातात." संध्याकाळी जेव्हा वडील घरी परत आले, तेव्हा मी त्यांना पूर्ण गोष्ट सांगितली होती. फक्त हे सांगितलं नाही, की ती आता जाता-जाता मला म्हणाली होती, की "तुझे वडील आयुष्यभर बूट पॉलिश करत राहतील, तर तुझं लग्नही अशाच लोकांमध्ये होईल." मला या शब्दांवर काही आक्षेप नव्हता. मला आक्षेप होता तो तिच्या द्वेष आणि मत्सरावर, जो तिच्या शब्दातून माझ्यासाठी दिसत होता. मी काय तिच्या घरची भाकरी खात होते का, जे तिने मला एवढ्या सगळ्या गोष्टी सुनावल्या होत्या. मी मनातल्या मनात रडत होते. वडिलांनी पाहिलं होतं की मी खूप अस्वस्थ आहे. ते मला विचारू लागले की "मुली काय झालं? तू का रडतेस?" मला आश्चर्य वाटलं. वडिलांना माझ्या मनातली गोष्ट कशी काय समजली? मी म्हणाले, "नाही बाबा, काही नाही झालं. फक्त मी विचार करत होते की अनिता ताईच्या लग्नाला कसं जाणार? ती तर बरीच दूर राहते ना." मी विषय बदलण्यासाठी वडिलांना विचारलं. मी म्हणाले, "मी खरं सांगते बाबा, तिथे जाण्यासाठी खूप भाडं लागेल आणि तुमची पूर्ण एका दिवसाची कमाई खर्च होईल." वडील म्हणू लागले, की "नाही मुली,
आपण तिथे जाणार नाही. कधी त्यांच्याशी भेट झाली तर माफी मागून घेऊ की आम्ही येऊ शकलो नाही. तसंही ते आपल्याला गाडीत घ्यायला येणार तर नाहीतच. वडिलांचं म्हणणं बरोबर होतं. तिथे लग्नात जाण्यासाठी खर्चही करायचा होता आणि त्या लोकांना तसंही आमचा सामना करणं चांगलं वाटत नव्हतं आणि यावेळी आम्ही या परिस्थितीत नव्हतो. म्हणून वडिलांनी मला नकार दिला होता की आपण लग्नात जाणार नाही. माझी तशी कोणतीच इच्छा नव्हती की मी अशी लग्न पाहावीत. मी तर फक्त वडिलांपासून माझा आतला त्रास लपवण्यासाठी हे सगळं बोलले होते. मी आता 17 वर्षांचे झाले होते. आईच्या मृत्यूला अनेक वर्ष लोटली होती आणि असा एकही दिवस नव्हता जो तिच्या आठवणीशिवाय गेला असेल. मला तिची खूप आठवण यायची आणि मला असं वाटायचं की मोठ्याने रडावं. मला वाटायचं की माझी आई कधीतरी माझ्या स्वप्नात माझ्याकडे यावी, माझ्याशी काहीतरी बोलावं. असाच विचार करत करत मी रात्री झोपून गेले. तेव्हा मला जाणवले की देवाने किती लवकर माझी प्रार्थना ऐकली होती. माझ्यासोबतही असंच झालं होतं. त्या दिवशी मी मनापासून माझ्या आईची आठवण काढून रडले होते. तेव्हा ती माझ्या स्वप्नात आली आणि तिने मला सांगितलं होतं की मुली, लवकरच तुझं आयुष्य बदलणार आहे. तुझ्या मनात असलेली ती स्वप्न जी अपूर्ण राहिली आहे ती नक्कीच पूर्ण होतील. मला खूपच आश्चर्य वाटलं होतं. त्या स्वप्नाचा नेमका काय अर्थ असू शकत होता. त्या दिवशी वडिलांची तब्येत ठीक नव्हती. माझ्या मनात ही भावना निर्माण झाली की जर वडिलांनाही काही झालं तर काय होईल. मी वडिलांची खूप सेवा केली होती आणि तेव्हा मला जाणवलं होतं की आई-वडील ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. त्यांना जर काही झालं तर मुलांना सर्वात जास्त त्रास होतो. 2 दिवस वडील रेल्वे स्टेशनवर बूट पॉलिश करण्यासाठी जाऊ शकले नाहीत. तेव्हा मी माझ्या वडिलांना निर्णय दिला आणि म्हणाले की तुम्ही म्हणता ना की तुमची मुलगी आहे आणि मुलगाही. ते समजून गेले की मला काय म्हणायचं आहे. त्यांनी मला सांगितलं की मुली, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण तू जे विचार करत आहेस त्या गोष्टीची परवानगी मी तुला देऊ शकत नाही. आता मी तुझी कमाई कशी काय खाऊ? एवढं बोलून ते रडू लागले. मी त्यांना म्हणाले की तुम्ही निश्चिंत राहा. तुमची मुलगी तुमच्यासाठी काहीही करू शकते. त्या दिवशी मी वडिलांना औषधं दिली. घरची कामं आटोपल्यानंतर रेल्वे स्टेशनजवळ पोहोचले. वडिलांनी मला सांगितलं होतं की बऱ्याच ट्रेन्स तिथून जातील आणि तिथून बाहेर पडणारे प्रवासी नक्कीच तुझ्याकडे येतील. मी तिथे गेले जिथे माझे वडील बसायचे. पण हे पाहून मला आश्चर्य वाटलं की एक तरुण मुलगा तिथे आधीपासूनच उपस्थित होता आणि लोकांनी त्याच्याभोवती गर्दी केली होती. मला असं वाटतं की जसं माझी जागा कुणीतरी हिरावून घेतली आहे. मी दुःखाने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्यानेही त्याच वेळी माझ्याशी नजर मिळवली आणि म्हणू लागला की काय झालं? तुम्ही उदास दिसत आहात. जेव्हा लोकांची गर्दी कमी झाली तेव्हा तो माझ्याकडे आला. मी म्हणाले, कारण हा माझ्या वडिलांचा व्यवसाय आहे आणि ही त्यांची जागा आहे. जसं तर देव सगळ्यांनाच रोजीरोटी देतो. मी खेद व्यक्त करत नाहीये, पण मला या गोष्टीचं दुःख आहे की आज आमच्या घरात पुन्हा एकदा इतक्या महिन्यानंतर आम्हाला पैशांच्या अडचणीला सामोरं जावं लागेल. हे बोलताना मी रडू लागले. त्या तरुण मुलाने मला माझं नाव विचारलं आणि म्हणाला होता की तू दामिनी आहेस का? मी म्हणाले, हो, मी दामिनी आहे, पण तुम्हाला कसं माहीत? तो म्हणाला की तू राजेश काकांची मुलगी आहेस. त्याच्या बोलण्यावर मला आश्चर्य वाटलं. त्या मुलाने हसत माझ्याकडे पाहिलं आणि म्हणू लागला, तू माझ्याशी लग्न करशील का? पहिल्याच नजरेत तुला पाहून मी प्रेमात पडलो आहे आणि आता तुझ्याशीच लग्न करू इच्छितो. त्याची ही गोष्ट ऐकून मला वाटलं की आता मी पुढचा श्वास घेऊ शकणार नाही. मी तर विचारही केला नव्हता की माझं लग्न होईल. मी यावेळी 17 वर्षांचे झाले होते. लहान वयामुळे निरागस होते. मी त्याला स्पष्ट आणि सरळ शब्दात सांगितलं होतं की तुम्ही माझ्या वडिलांशी बोलून घ्या आणि मी घाईघाईने माझं सामानावरून घरी परतले. थोडाच वेळ झाला होता की तो तरुण मुलगा माझ्या डोळ्यांसमोर माझ्या घराच्या दरवाजाजवळ उभा राहून मला पाहून हसत होता. वडिलांनी त्याला आपल्या जवळ बोलावलं. तेव्हा त्याने कोणत्याही भीतीशिवाय स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलं की मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. वडील आश्चर्यचकित झाले. वडिलांनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मग त्याला होकार दिला होता. वडिलांकडे पाहून तर मी थक्कच झाले होते. तो गेल्यानंतर मी म्हणाले, बाबा, हे काय झालं? तुम्ही कोणत्याही चौकशीशिवाय होकार दिलात. वडील हसू लागले आणि म्हणाले की मुली, तोही आपल्या सारखाच बूट पॉलिश करणारा माणूस आहे. त्याची आणि आपली परिस्थिती वेगळी नाही. म्हणून मी काहीही न विचार करता होकार दिला. त्याच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की तो बऱ्यापैकी समजूतदार आणि चांगला माणूस आहे. मी आश्चर्यचकित झाले आणि रडत पुढच्या आठवड्याची वाट पाहू लागले, जिथे मला कायमचं माझ्या वडिलांना सोडून निरोप द्यायचा होता. माझ्यासाठी ही गोष्ट सहन करण्यासारखी नव्हती की मी माझ्या वडिलांशी इतकी वर्ष जोडलेली असताना दूरही होऊ शकते, पण लग्न करणं ही गरजेचं होतं. आणि ही गोष्ट मला वडिलांनी समजावून सांगितली होती की जर मला काही झालं तर तुझी काळजी कोण घेईल. म्हणून मला हे नातं योग्य वाटलं. आणि तो दिवसही आला जेव्हा मी नवरी बनून बसलेली माझ्या पतीची वाट पाहत होते. लग्न होताच मी बाहेर जाऊन पाहिलं तर आश्चर्यचकित झाले. तिथे आधीपासूनच ही सुंदर गाडी उभी होती. त्यांनी जे कपडे दिले होते तेही खूप चांगले होते आणि माझे चुलत नणंद खूप सुंदर दिसत होती. हे सगळं माझ्यासाठी एक स्वप्नासारखं होतं. मला माझ्या काकांच्या मुलीची एक गोष्ट आठवली, जिने मला पाहून म्हटलं होतं की तुझ्यासाठी बूट पॉलिश करणारा माणूसच येईल, कुणी राजकुमार नाही. आणि आज मी गाडीत बसून हेच विचार करत होते. माझ्या मनात एका बाजूला खूप गोंधळ होता, तर दुसऱ्या बाजूला आनंदही होता
की सगळं चांगल्या पद्धतीने होत आहे. गाडी शहराबाहेर गेली होती. तेव्हा मी आश्चर्यचकित झाले. मी लगेच माझ्या नंदेला विचारलं, "आपण कुठे जात आहोत? तुमचं घर तर मागेच कॉलनीत आहे ना?" मी घाबरले होते. तिने काहीही सांगितलं नाही. ती फक्त हसू लागली. मग गाडी एका झटक्यात एका बंगल्यासमोर थांबली. तेव्हा माझ्या तोंडातून किंचाळी निघाली, की "किती सुंदर आणि भव्य बंगला आहे. आपण इथे का आलो आहोत?" तेव्हा माझ्या पतीने सांगितलं होतं, की "हे आमचं घर आहे आणि मी काही बूट पॉलिश करत नाही. आता सगळ्या गोष्टी मी इथेच सांगू, की तू आतही येशील." मला माझ्या नशिबावर विश्वास बसत नव्हता, की एखाद्या राजकुमारीसारखे मी आत जात होते. हे पाहून माझ्या डोक्याला धक्का बसला होता. तिथे उपस्थित असलेले सडपातळ माणूस मला पाहून हसू लागले. म्हणू लागले, की "ये मुली, हे सगळं तुझ्या भलाईचं फळ आहे, जे तू माझ्यासोबत केलं होतंस." मला त्यांचं बोलणं समजू शकलं नाही. त्याच वेळी मी विचारलं, की "तुम्ही कोणत्या भलाईबद्दल बोलत आहात? मी तर तुम्हाला ओळखतही नाही." त्यांनी पुढे येऊन सांगितलं, की "मी जयचा पिता आहे आणि जय कोणी अनाथ मुलगा नाही. हे माझे भाऊ आणि वहिनी आहेत. जयचे काका आणि काकू आणि ही मुलगी तुझी चुलत नणंद नसून माझी सख्खी मुलगी आहे. जयची सख्खी बहीण. तू आम्हाला ओळखत नाहीस, पण मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. मुली, मी तोच माणूस आहे ज्याचा जीव तू 7 वर्षांपूर्वी वाचवला होतास आणि तो माणूस आज एक आशादायी आयुष्य जगत आहे." त्या अपघातानंतर मी माझ्या एका मित्राकडून उसने पैसे घेऊन व्यवसाय सुरू केला होता. व्यवसायात इतकी प्रगती झाली होती की मला सांभाळताही येत नव्हती. तेव्हा मला जाणवलं की तू माझा जीव वाचवला होतास. हे सगळं म्हणूनच झालं. जर त्या दिवशी मी मेलो असतो, तर तेव्हा तू मला वाचवलं नसतं, तर कदाचित मी एवढा यशस्वी झालो नसतो. त्या दिवशी मी ठरवलं होतं की जर ही मुलगी मला पुन्हा कधी आयुष्यात भेटली, तर मी तिचे उपकार नक्कीच फेडेन. म्हणून मी माझ्या मुलाला लग्नासाठी राजी केलं होतं, की जेव्हा मी या योग्यतेचा होईन, तेव्हा तुझं लग्न माझ्या मुलासोबत लावून देईन. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या पतीने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, की "तुझ्या बाबांना हे सगळं काही माहीत आहे, पण ते तुला सरप्राईज देऊ इच्छित होते, म्हणूनच ते शांत राहिले." मी कधी विचारही करू शकले नव्हते, की माझी भलाई माझ्यासमोर अशा प्रकारेही येऊ शकते आणि मी एका मोठ्या घराची राजकुमारी बनून माझं आयुष्य जगेन. लग्नाची पहिली रात्र खूप सुंदर गेली होती आणि माझ्या पतीने आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण केली होती. तो म्हणाला, की "मी तुझा खूप खूप आभारी आहे. ज्या प्रकारे तू माझ्या वडिलांचा जीव वाचवला होतास, तुझ्यामुळे त्यांचा व्यवसाय पुढे चालू शकला. अन्यथा आज माझे वडील आमच्या सोबत नसते. आज केवळ तुझ्यामुळे आमचा व्यवसाय एवढा पुढे गेला आणि मला कोणत्याच गोष्टीचा खेद नाही. मी आनंदी आहे की मला तुझ्यासारख्या मुलीची साथ मिळाली. मी तुझा खूप आभारी आहे. तू माझ्या वडिलांचा जीव वाचवलास. आमच्या व्यवसायाच्या प्रगतीचे कारण बनलीस. माझ्या बाबांनी मला तुझ्या शोधात लावलं होतं आणि मग शेवटी 1 वर्ष शोध घेतल्यानंतर मी तुला शोधलंच होतं. मी जेव्हा लोकांकडून तुझ्याबद्दल चौकशी केली, तेव्हा तुझ्या वडिलांना शोधून काढलं होतं आणि मग माझी त्यांच्याशी चर्चा झाली. तुझे वडील आजारी होते म्हणूनच त्या दिवशी तू इथे आली होतीस. मग जेव्हा तू माझ्यासमोर आलीस आणि तू तुझ्या वडिलांच्या जागी बूट पॉलिश करण्यासाठी आलीस, तेव्हा मला अंदाज आला होता, की तू तीच मुलगी आहेस. मी तुझ्याकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला. मला तुला माझ्या आयुष्यात सामावून घ्यायचं आहे. तुझ्या चांगुलपणाने फक्त माझ्या वडिलांचंच मन जिंकलं नाही, तर माझंही मन जिंकलं आहे. तुझ्या वडिलांशी माझं आधीच बोलणं झालं होतं. त्यांना मी पूर्ण गोष्ट सांगितली होती, तेव्हा ते आपल्या लग्नासाठी आधीच राजी झाले होते. आता तू एका श्रीमंत कुटुंबाची सून बनून आली आहेस. आता तुझ्यासमोर सत्य आलं आहे. त्यांचं बोलणं ऐकून मी रडू लागले होते. वारंवार आकाशाकडे पाहत होते आणि देवाचे आभार मानत होते. दुसरीकडे मला काही काळानंतर कळलं, की माझ्या काकांच्या मुलीचं लग्न झालं होतं आणि लवकरच तिचा घटस्फोटही झाला होता. कारण तिचा नवरा अमेरिकेत राहून दुसरं लग्नही करून चुकला होता. एक दिवस माझी तिची भेट झाली. तेव्हा तिने मला माझ्या पतीसमोर पाहिलं. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, की "मला माझ्या अहंकाराची आणि गर्वाची शिक्षा मिळाली." मी म्हणाले, "ताई, मी कधीच तुला शाप दिला नव्हता. पण तुझ्या शब्दातून तुझा अहंकार बोलत होता. तेच तुझ्या बरबादीचं कारण ठरलं. मी आज माझ्या पतीसोबत खूप आनंदी आहे. माझा नवरा माझ्या वडिलांनाही आपल्या घरी घेऊन आला. आम्ही सर्वजण मिळून एकत्र राहतो." आणि माझ्या या कथेवरून तुम्हा लोकांना हे कळलं असेल, की माझ्या बालपणी केलेली भलाई माझ्या तारुण्यात किती कामी आली होती. मित्रांनो, आशा करते, की तुम्हाला आमची कहाणी खूप जास्त आवडेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढची अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.